नमस्कार वाटी फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आज आपण पाहूयात मी शिवलेले ब्लाऊज आणि त्यांचे डिझाईन, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की आता सध्या कोणते ब्लाऊजच्या डिझाईन ट्रेंडी आहेत। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, त्याच्यात एकदम छान मी असा फुल स्लीव्हचा ब्लाऊज शिवलेला आहे, तो तुम्हाला नक्की आवडेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हा पहिला ब्लाऊज आहे आणि अशा बांधणी टाईप याच्यावर डिझाईन आहे, पण हा बांधणी पीस नाही आहे, वेगळंच थोडंसं म्हणजे सॉफ्ट कापड आहे। बांधणी साडी नव्हती, साडी पण अशाच कलरची होती याची, ह्या ब्लाऊजसारखी। तर आता ह्याचं पिसासोबत थोडंसं एक्स्ट्रा कापड कापून घेतलेलं होतं, त्यामुळे हा पीस पुरलेला आहे, म्हणजे दुसरं कापड याला आणून अटॅच करायला लागलेलं नाही आहे। तर त्या थोड्याशा जाडबाई होत्या आणि त्यांच्या पहा तुम्ही स्लीव्स किती मोठे आहे, म्हणजे इथपर्यंत अशी स्लीव्ज आहे इथभर, आणि कुठलंही त्याला पायपिंग वगैरे न करता त्याला आतून हात शिलाई केलेली आहे, म्हणजे हातपट्टी लावलेली आहे। आणि इथं थोडंसं इथं पहा, आता मी प्रत्येक ब्लाऊजला अशी आतून पट्टी टाकत असते, म्हणजे हे नाही करत, फोल्ड करून नाही घेत त्याला। तर पहा इथं अशी आतून पट्टी लावलेली आहे। तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा। तर आता हा पहा किती छान पर्पल कलरचा पीस आहे, म्हणजे साडी पण अशाच कलरची होती याची, किती छान त्याच्यावर कॉम्बिनेशन आहे, फुलं वगैरे त्याच्यावर आहेत। पण त्या कस्टमरने याला स्लीव्जला त्या साडीची डिझाईन टाकल्यामुळे त्या साडीवरच हा घालता येणार आहे। हे ब्लाऊज आपण कोणत्या पण साडीवर घातले तरी छान दिसतात, पण आता ते साडीवरची डिझाईन असल्यामुळे मग त्यांना काही घालता येणार नाही आहे दुसऱ्या साडीवरती, त्याच साडीवरती हा त्यांना घालायला लागणार आहे। आणि इथं पहा त्याला दोरीची पायपिंग टाकलेली आहे, इकडं थोडंसं गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे, त्याच साईडने त्याच कलरची पायपिंग टाकलेली आहे। तर त्या कस्टमरचा डीप गळा होता, तर त्यांनी डीप गळा घ्यायला सांगितला, तसा डीप गळा घेतलेला आहे, एकदम म्हणजे फिनिशिंग आलेले आहे ब्लाऊजला। तर पहा ह्याची एकदम बारीक अशी दोरीची पायपिंग टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर चला आपण आता पाहूया शेवटचा ब्लाऊज, तो तुम्हाला नक्की आवडेल, फुल स्लीव्हचा ब्लाऊज शिवलेला आहे तो मी। तर हा पहा हा शेवटचा ब्लाऊज आहे, छोट्या मापचाच हा ब्लाऊज आहे आणि त्याला पुढच्या साईडने पानगळा केलेला आहे, मागच्या साईडने पण पानगळाच केलेला आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा। आणि इथून पहा फुल स्लीव्ज आहे या ब्लाऊजची, हे पुढच्या साईडने येणार आहे, इथं थोड्याशा अशा चुन्या पडणार आहे इथं या साईडला। तर इथं आता अस्तर यूज नाही केलेला, अस्तर यूज नाही केलेलं याला, आतून इथं अस्तर आहे पण स्लीव्जला अस्तर नाही आहे याच्यात। तर मागच्या साईडने असा आहे याचा पॅटर्न, म्हणजे असा एकदम तुम्ही पाकून एकदम छान आलेला आहे, म्हणजे पानगळाचं केलेला आहे, पुढच्या साईडने पण पानगळा आणि मागच्या साईडने पण पानगळा। आता तुम्ही पहा इथं किती छान तुम्हाला दिसत असेल, दोन्ही साईडने पण पानगळाच केलेलं आहे इथं। आणि इथं गोल्डन कलर असल्यामुळे त्याला इथं गोल्डन कलरची पायपिंग टाकलेली आहे, आणि इथं पण कॉम्बिनेशन पहा याचं गोल्डन कलरचंच कॉम्बिनेशन आहे। आता इथं पहा अशी स्लीव्ज येणार आहे आणि इथं पुढच्या साईडला तुम्ही पहा थोड्याशा चुन्या पडणार आहेत। आता हा माझ्याच मापचा ब्लाऊज आहे, किती छान वाटत आहे हा ब्लाऊज, म्हणजे फुल एकदम आपल्या हाताच्या टोकापर्यंत हा स्लीव्ज आहे त्याच्याच त्यांनी शिवाय लावलेल्या। तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आता सध्या ट्रेंडी चालू आहेत ह्या स्लीव्ज अशा, तर अशा म्हणजे आपण पार्टीवेअरसुद्धा आपण घालू शकतो साड्यांवरती, हा पार्टीवेअरसुद्धा आपण शिवू शकतो ब्लाऊज, आणि लग्नात पण घालायला छान वाटते। तर कसं वाटलं हा तुम्हाला ब्लाऊज नक्की सांगा। चला भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या डिझाईनसोबत, बाय।